लॉ लॉज ऑफ मोशन. तर आपण पाहणार आहोत कोलिजन. त्याच्या अगोदर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय? लिनियर मोमेंटम मीन्स इट इज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड इट्स वेलोसिटी. सो linear momentum is denoted by symbol P, that is equal to product of mass into velocity. Linear momentum is a vector quantity and its unit is kg meter per second. तर आणि याच्यात की जर दोन बॉडीज घेतल्या, दोन्ही बॉडीजचं मास सेम आहे, पण त्यांची व्हेलॉसिटी वेगळी आहे. जर ते वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने समोर जात आहेत अलॉंग द स्ट्रेट लाईन, तर ज्या बॉडीचं जी व्हेलॉसिटी जास्त आहे त्याचं मोमेंटम त्या बॉडीच्या ज्या बॉडीची व्हेलॉसिटी कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त राहणार. समजा की दोन बॉडी आहे, दोन्ही बॉडीचं मास जे आहे ते सारखं आहे, पण व्हेलॉसिटी जी आहे, पहिल्याची व्हेलॉसिटी आहे v1 वेक्टर आणि दुसऱ्याची आहे v2 वेक्टर. आता जर पहिल्याची व्हेलॉसिटी ही दुसऱ्याच्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे, मास सेम आहे पण व्हेलॉसिटी जास्त आहे, तर याचं जे मोमेंटम राहणार पहिल्या बॉडीचं ते दुसऱ्या बॉडीच्या मोमेंटमपेक्षा जास्त आहे. त्याचप्रकारे जर दोन्ही बॉडीचं व्हेलॉसिटी सारखी आहे पण मास जे आहे ते वेगवेगळं आहे, मास वेगळा आहे, व्हेलॉसिटी सेम आहे. आता याच्यात जर मास m1 हे m2 पेक्षा जास्त असेल तर ज्या बॉडीचं मास जास्त आहे त्याचा मोमेंटम जो आहे तो ज्या बॉडीचा मास कमी आहे त्याच्या मोमेंटमपेक्षा जास्त राहणार. आता कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तर न्यूटन सेकंड लॉ नुसार आहे की फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सलरेशन, किंवा न्यूटन सेकंड लॉ आहे की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड ॲज फोर्स. तर एखादी बॉडी आहे त्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स जो आहे, एक आयसोलेटेड सिस्टीम आहे, त्या आयसोलेटेड सिस्टीमवर एक्सटर्नल फोर्स जो ॲक्ट होत आहे तो जर 0 असेल, तर एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द आयसोलेटेड सिस्टीम इज इक्वल टू 0, देन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अकॉर्डिंग टू सेकंड लॉ it is 0. It is 0. That means the linear momentum is constant. The conservation of linear momentum means the linear momentum of isolated system is constant if the external force acting on the system is 0. So there is conservation of linear momentum. आता याच्यात जर आपण घेतलं की दोन बॉडीज आहेत, या बॉडीचं स्फेरिकल बॉडीज आहेत, या बॉडीचं मास आहे m1, पहिल्या बॉडीचं मास आहे m1 आणि दुसऱ्याचं m2. दोन्ही बॉडीज, पहिली बॉडी इनिशियल वेलोसिटी u1 ने समोर जात आहे आणि दुसरी बॉडी u2 या वेलोसिटीने समोर एकाच डायरेक्शनमध्ये दोन्ही बॉडीज जात आहेत. दे आर मूव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन इन द सेम डायरेक्शन. नाउ द इनिशियल वेलोसिटी u1 is greater than u2. So this is the condition is before the collision.
After some time, both the bodies, since u1 is greater than u2, both the bodies collide with each other. This is during the impact or during the collision. Then both the bodies exert force on each other, and then they get separated, and first body moves with the velocity v1 and second body move with the velocity v2. This is after collision. या याच्यात जर आपण पाहिलं की ही जर इलॅस्टिक बॉडी आहे तर मोमेंटम बिफोर लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. जे सुरुवातीला पूर्ण सिस्टीम हे दोन्ही जे बॉडीज आहेत हे मिळून एक सिस्टीम तयार झाली. या पूर्ण सिस्टीमचं जे लिनियर मोमेंटम राहत आहे बिफोर कोलिजन तितकंच आपल्याला पूर्ण सिस्टीमचं जे लिनियर मोमेंटम आहे तितकंच आपल्याला मिळणार आफ्टर कोलिजन. दिस मीन्स दॅट लिनियर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. देर इज कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आता आपण कोलिजन पाहता तर ड्युरिंग द कोलिजन large number of the particles are interacting. They combine together and interact and they get scattered. तर याच्यात momentum of the momentum remains constant or there is conservation of linear momentum. दोन प्रकारचे कोलिजन राहतात. एक इलॅस्टिक आणि दुसरं इन इलॅस्टिक कोलिजन. आता या इलॅस्टिक आणि इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये व्हेन टू बॉडीज कोलाइड विथ ईच अदर देन देअर कायनेटिक एनर्जी द कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टीम may or may not be same. It is changing, but the linear momentum remains constant. That is the summation of linear momentum, initial linear momentum is equal to the summation of final linear momentum. So there is conservation of the linear momentum, but kinetic energy of the entire system is changing. तर दोन प्रकारचे कोलिजन आहे. एक आहे इलॅस्टिक आणि दुसरं इन इलॅस्टिक. आता याच्यात जेव्हा दोन बॉडीज आहेत ते कोलाइड होतात तर ते त्यांची एक सिस्टीम जर झाली तर पूर्ण सिस्टीमचं जे लिनियर मोमेंटम आहे बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन तर ते जे लिनियर मोमेंटम आहे ते कॉन्स्टंट राहत आहे. म्हणजे समेशन ऑफ इनिशियल लिनियर मोमेंटम इज इक्वल टू समेशन ऑफ फायनल लिनियर मोमेंटम. पण कायनेटिक एनर्जी पूर्ण सिस्टीमची जी आहे ती एक तर सारखी राहू शकते किंवा वेगळी राहू शकते. आणि त्याच्या बेसवर कोलिजन जे आहे ते दोन प्रकारमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. एक इलॅस्टिक कोलिजन आहे आणि दुसरं इन इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनमध्ये जेव्हा दोन्ही बॉडीज ज्या एक सिस्टीममध्ये जेव्हा दोन्ही बॉडीज कोलाइड होतात तर त्याचं लिनियर मोमेंटम इनिशियल लिनियर मोमेंटम आणि फायनल लिनियर मोमेंटम तर सारखं राहत आहे. पण जे कायनेटिक एनर्जी आहे ऑफ द एंटायर सिस्टीम पूर्ण सिस्टीमची जी कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी दॅट ऑल्सो रिमेन्स द सेम. ही कंडिशन कोणत्या याच्यात आहे की इलॅस्टिक नेचरमध्ये आहे. आणि त्या प्रकारच्या कोलिजनला म्हणतात व्हेअर द कोलिजन इन विच द लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड अँड द kinetic energy of the system also remains
same, that is there is conservation of entire system kinetic energy, then that collision is called as elastic collision. तर ड्युरिंग द कोलिजन किंवा एक्सप्लोजन आहे, तर या एक्सप्लोजन किंवा कोलिजनमध्ये जे आपण ते नंतर पाहणार असाल, तर या याच्यात इलॅस्टिक कोलिजनमध्ये आपण पाहिलं की कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टीम इज कन्झर्व्ड, म्हणजे समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू समेशन कायनेटिक एनर्जी फायनल. दॅट इज, याचे एक्झाम्पल म्हणजे इंटर ॲटॉमिक किंवा इंटर मॉलिक्युलर कोलिजन आहे. तर ते जे कोलिजन राहत आहे ते कोलिजन म्हणजे कोणते, इलॅस्टिक कोलिजन. दुसरं आहे की इन इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन जे आहे, तर याच्यात लिनियर मोमेंटम जे आहे ते कन्झर्व्ड राहतात, पण कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टीम डज नॉट रिमेन्स द सेम. देर इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. याचं एक्झाम्पल म्हणजे ड्युरिंग द कोलिजन किंवा एक्सप्लोजनमध्ये आपण पाहतो. आता हे जे लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी आहे ते कशामुळे होतं आहे की जेव्हा कोलिजन होतं आहे आणि त्या बॉडीज जर इलॅस्टिक बॉडीज नाही आहे, इन इलॅस्टिक बॉडीज आहे, तर ॲटम इज व्हायब्रेटिंग अबाउट इट्स मीन पोझिशन अँड प्रोड्युसिंग द हीट. तर हिटिंग इफेक्टमुळे जी कायनेटिक एनर्जी आहे तिथं लॉस होतं. दुसरं, ड्यू टू इंटरनल फ्रिक्शनमुळे सुद्धा तिथं लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी होतं. तर इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये लॉस ऑफ कोलिजन बट लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड. लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड म्हणजे मोमेंटम बिफोर इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. हे मोमेंटम कन्झर्व्ड राहतं, पण कायनेटिक एनर्जी जी आहे ते कायनेटिक एनर्जी इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी सारखे राहत नाही. इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये किंवा एक्सप्लोजनमध्ये आपण पाहतो की देर इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी, आणि ते कायनेटिक एनर्जी कशामुळे होतं की व्हायब्रेशन ऑफ द ॲटम्स अबाउट देअर मीन पोझिशन प्रोड्युसिंग द हिटिंग इफेक्ट, आणि दुसरा इंटरनल फ्रिक्शन, याच्यामुळे ते चेंज होतं. आता याच्यात जेव्हा इन इलॅस्टिक कोलिजन राहत आहे, त्या इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कन्झर्व्ड राहत आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. पण कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन द फायनल कायनेटिक एनर्जी. सो सम ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन सम ऑफ फायनल कायनेटिक एनर्जी. तेच एक्सप्लोजनमध्ये जर आपण पाहिला, एक्सप्लोजनमध्ये लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड, मीन्स इनिशियल लिनियर मोमेंटम इज इक्वल टू फायनल लिनियर मोमेंटम, बट द इनिशियल कायनेटिक एनर्जी इज लेस दॅन द फायनल कायनेटिक एनर्जी. एक्सप्लोजनमध्ये समेशन ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी इज लेस दॅन द समेशन ऑफ फायनल कायनेटिक एनर्जी. तर ह्या प्रकारे दोन प्रकार राहतात, एक इलॅस्टिक आणि दुसरा इन इलॅस्टिक. इलॅस्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम हे कन्झर्व्ड राहतात, सेम राहतात, पण इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये लिनियर मोमेंटम तर कन्झर्व्ड राहतो, पण कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस होतात. तर या ह्याच्यात आपण एक परफेक्टली इलॅस्टिक कोलिजनमध्ये जेव्हा कोलिजन होतं आहे आणि बॉडीज कंबाईन टुगेदर अँड मूव्ह विथ द सेम वेलॉसिटी. दोन बॉडीज आहेत, जशा या दोन बॉडीज आहेत, इथं कोलाईड झाल्या आणि कोलाईड झाल्यावर हे कंबाईन बॉडीज दे
combine together and they move with the सेम व्हेलॉसिटी. हे कंबाईन झाल्यानंतर जर सेम व्हेलॉसिटीने जात आहे तर ते जे कोलिजन आहे ते आहे परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. या परफेक्टली इलॅस्टिक कोलिजनमध्ये लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी होतं आणि मॅक्झिमम लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी राहतात. तर परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणजे इफ द कोलायडिंग बॉडीज जॉईन टुगेदर आफ्टर द कोलिजन, colliding bodies have the common final velocity after a perfectly inelastic collision. म्हणजे ते कंबाईनली जातात तर ती त्यांची जी वेलॉसिटी आहे ती सेम राहते आणि तिथं देर इज लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी अँड लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम.